नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती यशोदा सुभाष पवार मॅडम. मी हडस हायस्कूल रामदासपेठ नागपूर येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. वर्ग 10वा, विषय इतिहास. या पाठ्यपुस्तकातील आपण 9वं प्रकरण बघणार आहोत. ऐतिहासिक ठेव्याचे जतन. भाग 1 आपण बघणार आहोत. कारण आपलं जे हे प्रकरण आहे, हे प्रकरण जरा थोडंसं मोठं आहे आणि प्रकरण मोठं असल्यामुळे 2 भागामध्ये मी त्याची विभागणी केलेली आहे. तर प्रकरण बघूया आपण. ऐतिहासिक ठेव्याचे. विद्यार्थ्यांनो, या प्रकरणामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते म्हणजे इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन कसे केले जाते. काही नावाजलेली जी संग्रहालये आहेत, त्या संग्रहालयाची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये बघायची आहे. त्याचबरोबर ग्रंथालय आणि अभिलेखागार याचीही माहिती आपल्याला बघायची आहे. आणि त्याचबरोबर कोश वाङ्मय कोणकोणते आहेत तेही सुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचं आहे. इतिहासकारांनी अथक परिश्रम केलेले आहेत. तर या इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमाचं फलित आपल्याला काय मिळालेलं आहे. कारण आज आपण बघतो की आज आपल्याजवळ इतिहासाची अनेक साधनं उपलब्ध आहेत. म्हणजे इतिहासकारांनी जर प्रयत्न केले जर नसते तर कदाचित आपल्याजवळ आजच्या घटकेला असणारी जी इतिहासाची साधनं आहेत उपलब्ध असलेली, ती साधनं कदाचित आपल्याला बघायला मिळाली नसती आणि आपल्याला इतिहासाचा अभ्यास करता आला नसता. म्हणजे इतिहासकारांनी केलेलं जे अथक परिश्रम आहे, त्या परिश्रमाचं फलित म्हणजे आज उपलब्ध असलेली इतिहासाची साधनं आपल्याजवळ आहेत. आणि हे जी साधनं आहेत, या साधनांच्या आधारे लिहिले गेलेले मोठे मोठे ग्रंथ आज उपलब्ध आहेत. त्याचबरोबर काही निवडक दस्तऐवज आहेत, पुरावास्तू आहेत. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमाचं फलित आहे. आणि त्याच्याशी निगडित अभिलेखागार आहेत, ग्रंथालये आहेत. आणि त्याचबरोबर संशोधन नियतकालिके जी आहेत, ती लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून त्यांच्यातर्फे इतर प्रकाशने सुद्धा प्रसिद्ध केली जातात. म्हणजे इतिहासकारांच्या परिश्रमाला, अथक परिश्रमाला इथे यश मिळालेलं आहे आणि हे त्याचं फलितही आपण उपभोगतो आहोत. या इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमाचं आणखी काय फलित मिळालंय आपल्याला. कारण जे संशोधक आहे, या संशोधकांना ते दस्तऐवज जे आहेत, ते दस्तऐवज आणि पुरावास्तू आपापल्या आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात. आणि अशा प्रकारे ग्रंथालय ग्रंथाचे जतन आणि व्यवस्थापन करतात. आणि इतिहासकारांनी केलेल्या या अथक परिश्रमाचं फलित म्हणजेच काय, तर आजच्या घटकेला उपलब्ध असलेली मोठमोठी ग्रंथसंपदा. ही इतिहासाची जी साधनं आहेत, इतिहासकारांनी अथक परिश्रम केल्यानंतर जी उपलब्ध साधनं आहेत, ही इतिहासाची साधनं आणि त्यांचं जतन कसं केलं जातं. कारण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ही इतिहासाची उपलब्ध असलेली इतिहासाची साधनं आपल्याला मिळवता आली पाहिजेत. आणि ही इतिहासाची साधनं मिळवणे आणि त्यांचं जतन आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. आणि या इतिहासाची साधनं मिळाल्यानंतर त्यांच्या नोंदी करून त्याची सूची तयार करणे हेही सुद्धा मोठं आव्हानात्मक काम असतं. हस्तलिखिते आहेत, जुने ग्रंथ आहेत, याचंही सुद्धा आपल्याला जतन करावं लागतं. त्याचबरोबर पुरावास्तूच्या स्वरूपातील जी भौतिक साधनं आहेत, त्या भौतिक साधनांची साफसफाई करून त्या प्रदर्शित करणे हेही सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि या सर्व कृती ज्या आहेत, ह्या सर्व कृती करण्यासाठी ते आपलं काम नाही आहे, पण ह्या सर्व कृती करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण दिलं जातं. आणि जे प्रशिक्षणार्थी आहेत, त्या प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातून या इतिहासाची साधनं जी आहेत, त्या साधनांचं जतन केलं जातं, ते व्यवस्थित सांभाळून ठेवलं जातं. तर या ऐतिहासिक साधनामध्ये, इतिहासाच्या साधनामध्ये कोणकोणती साधनं आहेत, आपण इतिहासाच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण बघितलेलं आहे ना. याच्यामध्ये मौखिक साधने जी आहेत,
या मौखिक साधनेमध्ये आपल्याला कोणत्या कृती कराव्या लागतील किंवा काय केलं जातं? मौखिक साधनं कोणती जी बोलली जातात है ना, आपण ती ऐकतो. तर ही मौखिक साधनं जी आहेत ती आहेत लोक परंपरेतील जी गीते आहेत, कहाण्या आहेत, यांचं संकलन केलं जातं. आणि हे जे संकलित केलेलं जे साहित्य आहे त्या संकलित साहित्याचं वर्गीकरण आणि विश्लेषण करावं लागतं. आणि वर्गीकरण आणि विश्लेषण करून त्याचा अन्वयार्थ लावावा लागतो. आणि हे जे सगळी मौखिक साधने आहेत, ही संशोधित मौखिक साहित्य जी आहेत तीही सुद्धा आपल्याला प्रकाशित कराव्या लागतात. मौखिक साधनांमध्ये आपल्याला ह्या कृती करणे अपरिहार्य. त्यानंतर जे आहेत हे मौखिक साधनं जे आहेत, या मौखिक साधनांसाठी उपयुक्त प्रशिक्षण कोणत्या प्रकारे दिलं जातं, कशाच्या माध्यमातून दिलं जातं? तर समाजशास्त्र आहे, सामाजिक मानवशास्त्र आहेत, मिथके आणि भाषाशास्त्र आहे, ग्रंथालय व्यवस्थापन आहे, इतिहास आणि इतिहास संशोधनाच्या पद्धती आहेत आणि इतिहासाच्या संदर्भात संशोधनपर लेखन आहे. आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मौखिक साधनांचं संवर्धन करण्यासाठी, जतन करण्यासाठी, ती सांभाळून ठेवण्यासाठी या प्रकारची सगळी उपयुक्त प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर आपलं दुसरं साधन आहे ते म्हणजे लिखित साधन. लिखित साधने कोणती आहेत तेही सुद्धा आपण आपल्या इतिहासाच्या पहिल्याच प्रकरणामध्ये बघितलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला आठवत असेल. ही लिखित साधनं जी आहेत, ताम्रपट, दरबारी दप्तरे वगैरे वगैरे है ना, या लिखित साधनांमध्ये कराव्याच्या कृती कोणकोणत्या आहेत, काय करू शकतो आपण किंवा काय करावं लागतं हे सांभाळून ठेवण्यासाठी है ना. या लिखित साधनांमध्ये ताम्रपट आहे, त्याचे फोटोज सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहेत. ताम्रपट आहे, दरबारी दप्तरे आहेत, खाजगी पत्र आहेत, दैनंदिनी आहे, ऐतिहासिक ग्रंथ आहेत, हस्तलिखिते आहेत, चित्र आहेत, छायाचित्र आहेत, त्याचबरोबर जुने ग्रंथ आहेत. ही सगळी लिखित साधनं आहेत. या सगळ्या लिखित साधनांचे जे दस्तऐवज आहे त्यांचं संकलन करणे, संपादन करण्यासाठी आपल्याला कृती कराव्या लागतात. आणि हे जे सगळे दस्तऐवज जी आहेत त्याचं संकलन आणि संपादन करणे ही तर आपली नैतिक जबाबदारी आहेच, पण त्याचबरोबर या सर्व दस्तऐवजाच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया सुद्धा कराव्या लागतात. अन्यथा या पुस्तकांना, या लिखित साधनांना कीड लागेल आणि ते नाशिवंत होतील, संपून जातील है ना. आणि म्हणून या दस्तऐवजाच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे सुद्धा आवश्यक आहे. ह्या कृती आपल्याला कराव्या लागतात. आणि त्याचबरोबर या दस्तऐवजाचं ऐतिहासिक मूल्य काय आहे ते सुद्धा निश्चित करावं लागतं. आणि या ऐतिहासिक मूल्य ठेवून, निश्चित करून निवडक जे दस्तऐवज आहेत त्या निवडक दस्तऐवज प्रदर्शित करावे लागतात. म्हणजेच हे संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष जे आहेत तेही सुद्धा प्रकाशित कराव्या लागतात. ह्या सर्व कृती आपल्याला लिखित साधनांमध्ये कराव्या लागतात. ही जी लिखित साधनं आहेत विद्यार्थ्यांना, या लिखित साधनांमध्ये म्हणजे उपयुक्त प्रशिक्षण कसं दिलं जातं, म्हणजे हे या सगळ्या गोष्टी तर सांभाळून ठेवायच्या, जतन आणि संवर्धन करायचं आहे. तर लिखित साधनांमध्ये ब्राह्मी, मोडी, पर्शियन यासारख्या असंख्य लिपी आहेत. आणि या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचं ज्ञान असणं आवश्यक आहे, अन्यथा आपल्याला त्यातलं काहीही कळणार नाही. आणि म्हणून या ब्राह्मी, मोडी, पर्शियन यासारख्या ज्या लिपी आहेत त्यांच्या विकासाच्या क्रमाचं ज्ञान देणे गरजेचं आहे. त्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण दिलं जातं. आणि त्याचबरोबर इतिहासकालीन समाज रचना आणि परंपरा, साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, शासन व्यवस्था इत्यादी गोष्टीचंही सुद्धा प्राथमिक ज्ञान असणे गरजेचं आहे. त्यासाठीही सुद्धा लिखित साधने संवर्धन करण्यासाठी, जतन करण्यासाठी आणि शेवटी ते प्रकाशित करण्यासाठी
या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर या लिखित साधनामधील ज्या विविध चित्रशैली आहेत, शिल्पकला शैली आहेत आणि त्यांच्या विकासाचा क्रम याचंही सुद्धा ज्ञान असणे गरजेचं आहे. कागदाचे प्रकार आहेत, शाई आहे, या सगळं म्हणजे तो कागद आहे, त्यातील लिपी आहे, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही लिखित साधने जतन करणे, संवर्धन करणे आणि शेवटी ते प्रकाशित करणे, त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी उपयुक्त वरील प्रकारे उपयुक्त प्रशिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. आणखी या लिखित साधनांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी आणखी कोणकोणती उपयुक्त प्रशिक्षण दिले जातात, आणखी काय करावं लागतं? कारण लिखित साधनं तर भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत ना. काही कोरीव लेख असतात ना, या कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड कोणता आहे, धातू कोणता आहे, यांच्या स्वरूपाविषयी सुद्धा माहिती मिळवावी लागते. आणि आता ही माहिती जर मिळवायची जर असेल आणि आपण जर पवार मॅडमला जर पाठवलं तर पवार मॅडम तिथे काहीही करू शकणार नाही. आणि म्हणून त्यासाठीही सुद्धा उपयुक्त प्रशिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर दस्तऐवजांची साफसफाई आहे, त्याचं संवर्धन आहे, या सगळ्या गोष्टीसाठी आवश्यक रासायनिक प्रक्रियासाठी लागणारी उपकरणं आहेत, रसायनं आहेत, याचीही सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. कारण याची जर माहिती जर नसेल तर आपल्याला काहीही करता येणार नाही. आणि म्हणून या संदर्भात या लिखित साधने सांभाळून ठेवण्यासाठी, त्याचं जतन करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी त्यांना उपयुक्त प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान याचीही माहिती असणे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर जे काही संशोधनपर लेख आहेत त्या लेखांचीही सुद्धा माहिती असणे गरजेचं आहे. या प्रकारे लिखित साधने सांभाळून ठेवण्यासाठी, जतन करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी या सगळ्या बाबतीत उपयुक्त प्रशिक्षण देणे गरजेचं आहे. त्यानंतरचं आपलं तिसरं साधन आहे ते म्हणजेच भौतिक साधने. आता या भौतिक साधनांमध्ये आहे पुरावस्तूचं संकलन आहे, कालखंड आणि प्रकार यानुसार त्याचं वर्गीकरण करायचं, त्याची सूची तयार करायची, ह्या कृती कराव्या लागतात. या पुरावस्तूचं संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियाही सुद्धा करणे गरजेचं आहे. ते साधन लिखित असो, भौतिक असो, म्हणजे कोणतीही ऐतिहासिक जी साधनं आहेत या ऐतिहासिक साधनांसाठी ह्या सगळ्या कृती करणे गरजेचं आहे. आणि त्यातून मग निवडक पुरावस्तू आहेत किंवा त्याच्या प्रतिकृती आहेत त्या प्रदर्शित करायच्या है ना. पुरावस्तू संबंधी संशोधनपर लेखन केलेलं असेल तर ते लेखन प्रसिद्ध करायचं है ना. वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष आणि त्यांचं वर्गीकरण करणे हेही सुद्धा करावं लागतं. सूची तयार करणे, निवडक जीवाश्म आहेत, म्हणजे ज्या प्रतिकृती आहेत त्या सर्व प्रतिकृती प्रदर्शित करण्यासाठी, भौतिक साधनांच्या प्रतिकृती प्रदर्शित करण्यासाठी ह्या सर्व कृती करणे गरजेचं आहे. मग ही भौतिक साधनं जी आहेत या भौतिक साधनांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी मग कोणतं प्रशिक्षण द्यावं लागेल, उपयुक्त प्रशिक्षण काय आहे, काय करावं लागेल त्यासाठी? कारण त्यासाठी आपल्याला पुरातत्वीय अभ्यास पद्धती माहिती असणं गरजेचं आहे. कारण त्याचा अभ्यास जर करायचा जर असेल तर ह्या सगळ्या बाबतीत आपण ज्ञानी असणे आवश्यक आहे. कारण या पुरातत्वीय अभ्यास पद्धती आहेत, सिद्धांत आहेत, प्राचीन संस्कृती आहे, याचा परिचय होणं गरजेचं आहे. आणि याचा परिचय करून घेण्यासाठी, भौतिक साधनांचं संवर्धन करण्यासाठी त्यांना उपयुक्त प्रशिक्षण दिलं जातं किंवा द्यावं लागतं. ह्या ज्या पुरावस्तू आहेत ह्या बनवण्यासाठी वापरलेला दगड कोणता आहे ना, खनिजे, धातू, चिकणमाती यासारख्या माध्यमांचे प्रादेशिक स्रोत आहेत आणि त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्यांचं ज्ञानही आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आणि हे सर्व ज्ञान आपल्याला मिळावं यासाठीही सुद्धा
प्रशिक्षण दिलं जातं किंवा द्यावं लागतं. आणि त्याचबरोबर पुरावस्तूची सफाई आहे किंवा इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारे जी उपकरणं आहेत त्या सर्व रसायनांची माहिती असणे गरजेचं आहे. म्हणजे भौतिक साधने जतन करणे, संवर्धन करणे यासाठीही सुद्धा हे सर्व प्रकारचं उपयुक्त प्रशिक्षण दिलं जातं किंवा द्यावं लागतं. तेव्हाच ही साधनं आपल्याला त्या साधनांचं आपण जतन करू शकतो, संवर्धन करू शकतो. त्यानंतर आणखी या भौतिक साधनांचं संवर्धन करण्यासाठी आणखी कोणकोणते उपयुक्त प्रशिक्षण देणे गरजेचं आहे. कारण या भौतिक साधनांमध्ये विविध कलाशैली आहेत आणि या विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम याचंही पुरेसं ज्ञान असणं आवश्यक आहे. कारण पुरावास्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचं कौशल्य माहिती असणं गरजेचं आहे. कारण हे ज्ञान जर आपल्याला जर नसेल, हे प्रशिक्षण जर आपण घेतलेलं जर नसेल तर आपल्याला या भौतिक साधनांचं जतन आणि संवर्धन करता येणार नाही. आणि म्हणून संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन, व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान आणि संशोधनपर लेखन या सगळ्या गोष्टींबाबत उपयुक्त प्रशिक्षण दिलं जातं आणि तेव्हाच कुठेही सगळी ऐतिहासिक साधनं आपण जतन करून ठेवू शकतो, त्याचं संवर्धन करू शकतो. त्यानंतर बघा, ही जी सगळी साधनं आहेत है ना, ही याच्यामध्ये काही नावाजलेली पाश्चात्य संग्रहालय आहे. म्हणजे कुठे कुठे आपण ही लिखित भौतिक साधनं जी आहेत, ऐतिहासिक साधनं जी आहेत ती जतन केली जातात, त्याचं संवर्धन केलं जातं, तिथे ते सांभाळून ठेवली जातात. यामध्ये मध्ययुगात युरोपातील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तू यांच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून ही संग्रहालयाची कल्पना उदयाला आली की नाही. या सगळ्या ऐतिहासिक साधनं जर त्याचं आपल्याला जतन करायचं असेल, संवर्धन करायचं असेल तर म्हणजे त्यासाठी संग्रहालय असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून लुव्र संग्रहालय जे आहेत, म्हणजे हे पाश्चात्य संग्रहालय आहे. फ्रान्समध्ये जे आहे ते आहे लुव्र संग्रहालय. इंग्लंडमध्ये जे संग्रहालय आहे ते आहे ब्रिटिश संग्रहालय. आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका येथील जे संग्रहालय आहे ते आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. ही जी संग्रहालय आहेत ही सगळी तीनही संग्रहालय ही पाश्चात्य संग्रहालय आहेत. आणि या पाश्चात्य संग्रहालयांमध्ये फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका या तीनही ठिकाणी सर्व ऐतिहासिक साधनं जी आहेत ती आजही उपलब्ध आहेत आणि तिथे त्यांचं जतन केलं जातं, संवर्धन केलं जातं. तिथे सांभाळून ठेवण्यासाठी प्रशिक्षकांना उपयुक्त प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. त्यानंतर लुव्र संग्रहालय जे आहेत विद्यार्थ्यांनो, तर हे संग्रहालय आहे फ्रान्सला. बघा, त्याचा फोटो सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेला आहे. हे लुव्र संग्रहालय फ्रान्सला आहे. पॅरिस शहरातील लुव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झालेली आहे. आणि फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूचे संग्रह या लुव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केल्या गेलेले आहेत. आणि त्यामध्ये लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन हा चित्रकार आहे, त्याने रेखाटलेलं जे मोनालिसाचं चित्र आहे, बहुचर्चित चित्र आहे, त्या चित्राचा अंतर्भाव इथे केला गेलेला आहे. ते चित्र मोनालिसा, लिओनार्डो द विंची या इतिहासकाराने मोनालिसाचं चित्र जे रेखाटलेलं आहे ते चित्र आजतागायत इथे उपलब्ध आहे. आणखी या लुव्र संग्रहालयामध्ये काय आहे ना, म्हणजे लिओनार्दो द विंची हा फ्रान्सच्या 16व्या शतकामध्ये होऊन गेलेला राजा आहे ना. पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता. आणि नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्याच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या ज्या कलावस्तू आहेत या कलावस्तूमुळे लुव्र संग्रहालयातील संग्रह खूपच वाढलेला आहे. आणि असं म्हणतात की सध्या या संग्रहालयात
अश्मयुगीन ते आधुनिक काळातील 3,80,000हून अधिक कलावस्तू येथे उपलब्ध आहे असं म्हणतात लुव्र संग्रहालय फ्रान्सला. त्यानंतरचं जे दुसरं संग्रहालय आहे ते आहे ब्रिटिश संग्रहालय, ते आहे इंग्लंडला. लंडन शहरामध्ये असलेल्या या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकामध्ये झालेली आहे विद्यार्थ्यांना. आणि सर हॅन्स स्लोअन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्याच्या संग्रहालयातील सुमारे 71,000 वस्तू, किती 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केले. त्यामध्ये अनेक ग्रंथ आहेत, चित्र आहेत, वनस्पतीचे नमुने आहेत. हे सगळं तिथे ब्रिटिश संग्रहालय इंग्लंडला इथे संग्रहित केल्या गेलेले आहेत. या ब्रिटिश संग्रहालयामध्ये आणखी पुढे काय झालं विद्यार्थ्यांनो, की इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखालील विविध वसाहतीमधून मायदेशी आणलेल्या काही कलावस्तू होत्या, काही प्राचीन अवशेष होते आणि यामुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या दिवसेगणिक वाढत गेली. म्हणजे आजच्या घटकेला या ब्रिटिश संग्रहालयामध्ये सुमारे 80 लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत. ही सगळी ऐतिहासिक साधनं आहेत विद्यार्थ्यांना. भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश सुद्धा या ब्रिटिश संग्रहालयामध्ये केला जातो. इथे भारतातील अनेक पुरावस्तू सुद्धा या ब्रिटिश संग्रहालयामध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतरचं आपलं तिसरं संग्रहालय आहे ते म्हणजेच अमेरिकेला असणारं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. ते आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेलं हे नैसर्गिक इतिहासाचं संग्रहालय आहे. इसवी सन 1846 मध्ये ते सुरू झालं. येथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेषाचे नमुने संग्रहित केलेले आहेत. जीवाश्म, खनिजे, दगड, मानव प्रजातीची अश्मीभूत अवशेष, अनेक पुरावस्तू, म्हणजे असं म्हटलं जातं की 12 कोटीहून अधिक गोष्टी इथे संग्रहित केलेल्या आहेत. 12 कोटीपेक्षा जास्त. म्हणजे एवढे सगळे ऐतिहासिक जी साधनं आहेत, ही सगळी साधनं या पाश्चात्य संग्रहालयामध्ये आजही सुद्धा उपलब्ध आहेत. त्यानंतर बघा बाळांनो, आपल्या भारतातील कोणकोणती संग्रहालय आहे आपल्या भारतामध्ये, है ना. प्रकरण जर तुम्ही वाचलं जर असेल तर तुम्हाला मी जे तुम्हाला सांगते आहे हे अधिक चांगल्या तऱ्हेने समजेल. आणि जर तुम्ही वाचलं नसेल तर हे प्रकरण मन लावून अगदी छान वाचा. कारण महत्त्वाचे मुद्दे करून मी तुम्हाला ह्या छान पीपीटीज करून तुम्हाला सांगते आहे, शिकवते आहे. कारण आपल्या भारताचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या या भारतामध्ये सुद्धा अनेक प्रसिद्ध संग्रहालय आहेत. कोलकाता येथील हे भारतातील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिलं संग्रहालय आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये हे स्थापन झालेलं आहे. गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरं संग्रहालय आहे. ते आहे चेन्नईला. आणि चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये ते सुरू झालेलं आहे. म्हणजे पहिलं जे संग्रहालय आहे ते आहे कोलकात्याला आणि दुसरं जे संग्रहालय आहे ते आहे चेन्नईला. इसवी सन 1849 मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झालेली आहे. म्हणजे पहिलं संग्रहालय आहे ते आहे कोलकात्याला. दुसरं जे संग्रहालय आहे गव्हर्नमेंट म्युझियम हे आहे चेन्नईला. आणि तिसरं जे संग्रहालय आहे ते आहे दिल्लीला. इथे राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची माहिती आपल्याला उपलब्ध आहे. हे आहेत आपल्या भारतातील प्रसिद्ध. आणखी आपल्या भारतातील कोणकोणते प्रसिद्ध संग्रहालय आहेत? कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली. म्हणजे आजच्या घटकेचा आज मितीला जर आपण विचार जर केला
तर भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालय आहेत आणि बहुतेक मोठ्या संग्रहालयाची स्वतःची अभिलेखागार आहेत, ग्रंथालय आहे. आणि काही जी ग्रंथालये आहेत, काही संग्रहालय जी आहेत, त्या संग्रहालय विद्यापीठाशी सुद्धा संलग्न आहे. आणि या संग्रहालयामार्फत संग्रहालय शास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम सुद्धा चालवले जातात. भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठ आहेत. या संग्रहालयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या आपल्या भारतामध्ये काही प्रमुख संस्था सुद्धा आहेत, विद्यापीठे सुद्धा आहेत. त्यापैकी दिल्लीचं विद्यापीठ आहे, राष्ट्रीय वस्तू संग्रहालयासाठी ते सुद्धा आहे. महाराज सयाजीराव विद्यापीठ आहे वडोदऱ्याचं. कोलकाता विद्यापीठ आहे कोलकात्याचं. बनारस हे हिंदू विद्यापीठ आहे वाराणसीचं. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे अलीगडची. जिवाजी विद्यापीठ आहे. अशी असंख्य विद्यापीठे जे आपल्या भारतामध्ये आजही सुद्धा या संग्रहालयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या ह्या संस्था आहेत, प्रमुख संस्था आहेत. आणि या संग्रहालयामार्फत, या विद्यापीठामार्फत त्याचा अभ्यास केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे आहे ते आहे मुंबईला. म्हणजे इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. आणि इसवी सन 1905च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली. संग्रहालय तुमच्या डोळ्यासमोर आहे विद्यार्थ्यांना. या संग्रहालयाचं नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं करण्यात आलेलं आहे. म्हणजे मुंबईतील प्रतिष्ठित नागरिक एकत्रित आलेत आणि त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ हे वस्तू संग्रहालय उभारलेलं आहे. आणि त्याला नावही दिलं आहे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबईचं जे आहे इथे आणखी बघा, इसवी सन 1998 मध्ये या संग्रहालयाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं ठेवण्यात आलं. आणि या वस्तू संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीमध्ये बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा सुद्धा देण्यात आलेला आहे. या संग्रहालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई, या संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा या 3 वर्गात विभागून जवळपास 50,000 पुरावे या संग्रहालयामध्ये, पुरावस्तू या संग्रहालयामध्ये आजही सुद्धा उपलब्ध आहेत. या संग्रहालयासारखंच काही ग्रंथालय सुद्धा आहेत. कारण आपल्याला माहिती आहे ही ग्रंथालय जी आहेत, ही ग्रंथालय ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात विद्यार्थ्यांना. आणि या ग्रंथालय शास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यासारख्या विषयाशी अगदी निकटचा संबंध आहे. या ग्रंथांचं संकलन करणे, त्याचं पद्धतशीर आयोजन करणे, त्याचं जतन करणे, संवर्धन करणे आणि माहितीच्या स्रोतांचं प्रसारण अशी महत्त्वाची कामे या ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. कारण ही जी ग्रंथालये आहेत, या ग्रंथालयातील बहुतेक कामं जी आहेत ती अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे आता केली जातात. कारण आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आता वावरतो आहोत. आणि म्हणून हे ग्रंथालय वाचत असताना वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून दिले जातात. आणि या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं व्यवस्थापन जर नीट करता जर आलं तर इथे कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आपल्या सर्वाधिक जी प्राचीन ग्रंथालये आहेत ना, तुम्हाला जर माहिती जर असेल तर
तक्षशिला विद्यापीठ येथील जे हे ग्रंथालय आहे ते इसवी सन पूर्व 5व्या शतकातलं हे विद्यापीठ आहे विद्यार्थ्यांना. मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट, त्याचं नाव असूरबानिपाल, याचं जे ग्रंथालय आहे ते बघा स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. यांचं जे ग्रंथालय आहे ते आहे इसवी सन पूर्व 7व्या शतकात. त्याचबरोबर इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील जे ग्रंथालय आहे ते आहे इसवी सन पूर्व 4थ्या शतकात. आणि तामिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय जे आहे ते आहे इसवी सन 16व्या शतकात. म्हणजे एवढी जुने हे सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय आहे. कुठली तक्षशिला विद्यापीठ, असूरबानिपाल यांचं ग्रंथालय, अलेक्झांड्रिया ग्रंथालय आणि तामिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय ही सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय म्हणून ओळखली जातात. ही जी सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय जी आहेत हे इसवी सन 1675 मध्ये व्यंकोजी राजे भोसले, स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. इसवी सन 1675 मध्ये व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतलं आणि स्वतःचं स्वतंत्र राज्य स्थापन केलं. व्यंकोजी राजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी हे सरस्वती महाल ग्रंथालय जे आहे ते अधिकाधिक समृद्ध केलं आणि इसवी सन 1918 मध्ये या ग्रंथालयाला सरफोजी राजे भोसले यांचं नाव देण्यात आलं. आणि या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे 49,000, तुम्ही कल्पना करा, या ग्रंथालयात जवळपास 49,000 ग्रंथ आहेत असा पुरावा आपल्याला मिळतो सर्वाधिक प्राचीन ग्रंथालयामध्ये. भारतातील जे काही ग्रंथालय, प्रसिद्ध ग्रंथालय आहेत ती पण बघा. भारतात अनेक ग्रंथालयापैकी काही ग्रंथालय जी आहेत ती विशेष नोंद घेण्यासारखी आहे. कोणकोणती ग्रंथालय? त्यामध्ये आहेत कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, हे प्रसिद्ध ग्रंथालय आहे. दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हे ग्रंथालय प्रसिद्ध आहे. हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी ही प्रसिद्ध आहे. मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी, हे ग्रंथालय प्रसिद्ध आहे. म्हणजे कोलकाता, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबई या ठिकाणी असणारी जी ही भारतामध्ये असणारी जी ही ग्रंथालय आहेत ही प्रसिद्ध ग्रंथालयामध्ये समाविष्ट केली. अशा प्रकारे आपला हा ग्रंथालय म्हणजे जो हे प्रकरण आहे ते आपण पुढच्या भाग 2 मध्ये बाळांनो, विद्यार्थ्यांनो कंटिन्यू करूया. कारण आपलं जे हे हे जे 9वं प्रकरण आहे हे थोडंसं मोठं आहे आणि व्हिडिओ जर मोठा झाला तर ऐकता तुम्हाला कंटाळा येऊ नये यासाठी आपण पुढे कंटिन्यू करतो आहोत भाग 2 मध्ये. हा भाग 1 ऐकल्यानंतर पुन्हा आणखी दुसरा व्हिडिओ जो आहे भाग 2 हाही सुद्धा आवर्जून बघा. धन्यवाद.